घ्या मग घ्या झालं 60 रुपये ओके. आयला पोरांचं लय डेंजर आहे बार्गेनिंग स्किल. 100चं 60ला. खायची दुकानं फुटाणे, गोडी शेव, रेवडी शेव, पांढरी गोडी शेव, सगळी खायची दुकान आहेत आता इथं. बघू काहीतरी घेऊ. हे काय काय विषय? फॅन आहे होय ती. नाही इथले खायला चांगले लागते. आपलं ओरिजिनल माल नाही. तर मित्रांनो आपण महाशिवरात्र निमित्त आलो होतो श्री क्षेत्र संगोबा येथे आणि विशेष म्हणजे तिथे यात्रा होती. तर आपण कालच्या भागात पाहिलं मंदिराचा परिसर वगैरे पाहिलं, महादेवाचं आदिनाथाचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आपण जत्रा फिरायला गेलो. मग तिथे गेल्यानंतर शंभ्याला थोडं रडवलं, उड्या मार म्हणलं तर तो काय उड्या मारत नव्हता. मग तो थोडासा रडला आणि मग त्याला म्हटलं चला आपण खरेदी करायला जाऊयात. आणि मग आता इथून पुढच्या भागामध्ये तुम्हाला सगळी खरेदी व तिथली मजा पाहायला भेटणार आहे. चला तर मग 100 सगळं 100 टिकन का तुला पण ती गाड्या घ्यायचं का असलं पोरींचे? कोणचं घ्यायचंय? हा घे कोणचं घ्यायचंय? टोपी घ्यायची का? चांगलं होय रा. कलर दुसरा गॉगल घ्यायचं. छोटी गाड्या 100ला गॉगल. ठरवा लवकर उग काय करायचं घ्यायचंय का? घ्यायच्या गाड्या. अहो छोट आहे की कोणतं घ्यायचं बघ. तो का ऍपलचा आहे तो तिथं. हिरवं घ्यायचं का? ऍपलची गाड्या आहे. काळच बघा ना कितीला आहे. बसतंय की त्याला. बस शांब्याची चांगली मजा चालू आहे होय. किती वाजले शांब्या? किती वाजले? न घ्यायला नाही कळत न. कितीला? किती? 100ला असतो. तुम्ही सांगा बरोबर सांगा. ते मोठं बी 100 हे बी 100. सांगा सांगा. बघा 60 रुपये. शेवट 60. घ्या मग घ्या झालं 60 रुपये ओके. पोरांचं लय डेंजर आहे बार्गेनिंग स्किल. 100चं 60ला. भवानी म्हणूनच आम्ही खायची दुकानं फुटाणे, गोडी शेव, रेवडी शेव, पांढरी गोडी शेव, सगळी खायची दुकान आहेत आता इथं. बघू काहीतरी घेऊ. लेझर हा कुळकुळ हाय त्याला कुळ मागच्या वेळेस घेऊन गेलो तुम्ही कुळकुळ त्याला. हे काय काय विषय? फॅन आहे होय ती. नाही काय मोठं कोणतं आहे बघू. तिकडलंच मोठं दिसतंय रे मला. हे किती 4 in 1. हे वेगळं आहे 70ला आहे. आणि हे 4 in 1 सेम आहे. सेम आहे का? मग मेड इन चायना वेगळं आहे ते काय लय नाही टिकणार. ह्याचे पुढचे 600 बदलतात फक्त बाकी काही नाही. वेगवेगळे असतात शेप. मोडून टाकायचं. बंदूक घ्यायची. तो टिकतो का बंदूक? काय करायचं घ्यायची का? कसली खेळणी आहेत राव. लहानपणी आमच्या इथं जत्रेत अशीच खेळणी होती. हे लेझर तर लय वेळा घेतलं होतं मी जत्रेत. बघू काशी ना असलं लेझर पहिलं घेतलं होतं मी लय वेळा. त्यामुळे लहानपणी हे नाही हा तेच घे तेच घे. हे नाही टिकत लय. शंभ्या कोणती बंदूक घ्यायची? ही घ्यायची का? आणि त्यात गाड्या बी राव बंदुकीत. चला अजून काय काय बाजारात लय काय काय बाजार फिरायला. खरं तर लहानपण आठवायला लागले सगळे खेळणी बिळणे बघून नाही का. ही खेळणी सगळी रिमोटची गाडी. गर्दी कमी असल्यामुळे सगळा खरेदीचा आनंद घेता येतो इकडं आम्हाला. सगळे बघू शकता मागं. गर्दीत नाही जमत घ्यायला. द्या कमी करा काहीतरी.
नाही नाही 100ला सांगितलं म्हणलं कमी करा काहीतरी. 80 करा 80 करा आता थोडं पटकून घेते गिरे 100 नाही सांगा किती करू फायनल. 90 रुपयाला झालं बाळाचं टोकूचं पोरासाठी घेतलंय आणि बाकी आता काही एवढी नाही म्हणतात खरेदी करायला. चला खायच्या मार्गावर जाऊ आता तिकडं शेवट बघूयात. घेऊ ना गुढी शेवरी एवढी घेऊ ना. कसं आहे गुढी शेव कशी पाव 40ला पाव 40ला पाव 40ला पाव फक्त 50 40 रुपये पाव अर्धा किलोचे 2 हे पावशेरचं करू तुला न्यायचे तेवढंच घेऊ. हे करा पावशेरचं करा हे अर्धा किलोचे 2. त्याला वेगळं नाव आहे. काय नाव काय म्हणते त्याला आपल्या इथं खोलम म्हणते. खुर्मा पुण्याला वेगळी बा काय ते नाव आहे. पांढरे गुढी शेव पांढरे गुढी शेव हा काय म्हणते एवढी जागा आहे तिकडे 2 जागा ते बांधा तेवढं हे 2 बघू कोणाला तरी काय करता येईल. इथली खायला चांगली लागते. हे आपलं ओरिजिनल माल तिथं मिळणार बी नाही. आता करमेळ कुठल्या गावाला दुसऱ्या गावाला कुठे जायचं करमेळ एवढी फेमस आहे. चला खरेदी बघा गुढी शेव खायला. हे पांढरे फुटाने पांढरे कसलं असतं मिठातलं नाही का नाही नको गेलं वेगळं लागतात. चला झाली खरेदी संपली यात्रा. चलो अजून काय घ्यायचं शंभ्या हा काय घ्यायचंय काय घ्यायचंय तो नुसती बोट काय घेतली ना पिपाणी का म्हातारीची केस खायची काय घ्यायचंय काय घ्यायचंय लेझरला हात लावला काय घ्यायचंय हा चालत हे बघा काय विकायला. हा नाचकान तवा लाचकान कोयत कुऱ्हाडी हाटायचं सगळे हत्यार आहेत बाबा. द्या हे बघा इथं सगळं ठेवलंय. अशी यात्रा फिरून झाली खरेदी पण केली आम्ही भरपूर आणि तिकडं सप्ताचं काय कीर्तन चालू होतं तिकडे जाऊया आताच. पंगत बसली राव इकडं तर मंदिर इकडं पंगत बसली. या सांता चला इकडं कीर्तन होतं सप्ताह होता तो झालाय. आता जाऊया आपण बी झाली खरेदी करून. चला हे बघा यात्रेत बघा काय लावलं इकडं सोनालिका ट्रॅक्टर त्याचं बी स्टॉल लावलं इकडं मार्केटिंग. तर गावाकडे सगळे घेतात त्याच्यामुळं मार्केटिंग स्ट्रॅटर्जीसाठी घेतलेलं आहे ट्रॅक्टर. आणि हे बघा श्री क्षेत्र संगमा मंदिर आणि त्याची अशी ही यात्रा आपण फिरलेलो आहे. फिरून झालेलं आहे शॉपिंग पण झाली बघू शकता. आता जायचं घरी आणि आता जाऊया आपल्यासोबत ही सगळी मंडळी आली होती आपल्यासोबत आणि आता चालू आहे फिरून जाऊयात. पहिली यात्रा इथं भरायची नाही नदी पात्र इथून अशी सरळ इकडं आणि पाणी नव्हतं पूल पण नव्हता ना वाटतं तेव्हा यात्रा बघा. हे पाण्याच्या जिथं पाणी नव्हतं पहिलं तिथं यात्रा भरायची आणि इथून अशा दुकानं असायची. आताची इकडं दुकानं आहेत सगळी ती पहिली इकडं बसायची नाही का नदी पात्रात असायची इकडं. अशी यात्रा फिरून चाललंय. झाली का यात्रा होय झाली खरेदी बी होय. चला बघा
यात्रा करून आता चाललोय घराकडं.